वळूयात पुढच्या बातमीकडे। जेएनझीच्या आंदोलनानंतर शिवसेना ऍक्शन मोडवर आली आहे। तरुण मतदारांसाठी शिवसेनेचा मास्टर प्लॅन तयार आहे। युवकांच्या मुद्द्यावर शिवसेना भर देणार आहे। 2029 मध्ये देशात 38 कोटी जेएनझीच्या मतदार होणार आहेत, तर तरुण मतदारांसाठी शिवसेना योग्य चेहऱ्याची निवड करणार आहे। शिवसेना लवकरच बैठक बोलावेल। तरुण मतदारांसाठी लवकरच मेळाव्याचं आयोजनही केलं जाईल। विविध सामाजिक संघटनेत तरुणांचं नेतृत्व शोधलं जाणार आहे। तरुणांच्या प्रश्नांवर आतापासून काम करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील सर्व पदाधिकारी आणि नेत्यांना सूचना आहेत। त्यामुळे जेएनझीवर आता शिवसेनेकडून हे लक्ष केंद्रित करण्यात आलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, शिवसेनेकडून जेएनझीसाठी आता ऍक्शन मोड पाहायला मिळतोय, बैठक बोलावली जाणार आहे, काय अधिक माहिती? नक्कीच बघू शकतो की आता खासदार श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडनं आता एक नवीन मास्टर प्लॅन आता समोर येत आहे। कारण की ज्या पद्धतीने जंतर मंतरवर जेएनझी आंदोलन झालं होतं, त्याच्यानंतर आता शिवसेना मात्र ऍक्शन मोडवर आलेली आहे। या गोष्टीचा कुठेतरी फायदा घेत त्यांनी आता एक नवीन युक्ती काढली आहे। कारण की 2029च्या निवडणुकीमध्ये 38 कोटी तरुण हे जेएनझी मतदार असणार आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी हा मास्टर प्लॅन आखला जाणार आहे। अनेक नेत्यांना आणि अनेक आमदारांना, मंत्र्यांना निरोप जो आहे एकनाथ शिंदे यांनी मागच्या कॅबिनेट बैठकीमध्ये दिला होता की जेएनझी तरुण जे आहेत त्यांचा कुठेतरी डाटा गोळा करा, ते कुठे राहतात, आपल्या वॉर्डमध्ये किती आहेत, आपले मतदार त्यातनं किती आहेत, त्याच्याबद्दलची यादी काढण्याबाबत देखील त्यांनी सूचना दिल्या होत्या। अशामध्येच आता एक ते मेळावा देखील घेतील असं देखील माहिती मिळत आहे। तर इतकंच नाही तर हे जेएनझी कशा पद्धतीने शिवसेना पक्ष असेल किंवा महायुती असेल याच्याकडे मतदान करतील, यासाठी आता शिवसेना ही प्रयत्नशील असणार आहे। निश्चित। तुर्तास धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।